आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की श्रीनिवास आणि लक्ष्मी हे आता बाहेर जातात. कोण आलं आहे नेमकं हे बघण्यासाठी. तेव्हाच बाहेर जाऊन बघतात तर काय तिथे आता दिग्विजय जो आहे तो आलेला असतो. आणि तेव्हाच लक्ष्मी त्यांना बघते आणि चकित होते की हे इथे कसे काय आले. तेव्हाच ना ते आता म्हणू लागतात की आतापर्यंत ज्या काही गोष्टी होत होत्या त्या सहन करत होतो, पण आता नाही. आता प्रश्न अक्षरशः मुख्य पॉईंटवर येऊन पोचलेला आहे. मग इकडे श्रीनिवास मध्ये बोलायला जातात आणि तुमचं इथे काय काम, कशासाठी आलायत असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना श्रीनिवास यांना घालून पाडून दिग्विजय बोलत असतं, म्हणजेच तुमचं बोलायचं मध्ये काम नाही, तुम्ही आवाज बंद करा या भाषेतच. बीना म्हणत असते की आईबाबांशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे, तुम्ही कोण आहात, आताच्या आता इथून जा. त्याच वेळेला ना दुसरीकडे हे सगळं होत असताना लक्ष्मी बीनाला आतमध्ये पाठवून देते आणि त्याच वेळेला ती दिग्विजयला म्हणत असते की तुम्हाला नेमकं बोलायचं काय आहे, जे काही आहे ना ते स्पष्ट बोला. आतापर्यंत मी ठरवलं होतं की या घरामध्ये पाऊल टाकणार नाही, पण तुझी मुलगी ती माझ्या मुद्दामून विश्वाला नादी लावते आणि तिच्यामुळे माझा विश्वा त्याची ओढाताण होते. हे सगळं काही ना त्या मुलीमुळे होते. त्या मुलीला नीट समजावून ठेव असं देखील आता सांगितलं जातं. मग आता जानूबद्दल बोललं जातं ना तेव्हा श्रीनिवास आता वैतागलेले असतात आणि त्यामुळेच ना ते एकदमच आवाज करून बोलत असतात. ते म्हणत असतात की आतापर्यंत तुम्ही जे काही बोलत होता ते ऐकून घेतलं, पण माझ्या मुलींबद्दल जर बोलाल ना तर ते ऐकून घेणार नाही. त्यावर दिग्विजय आता म्हणू लागतो की मी तर आतापर्यंत तुम्हाला हेच सांगत होतो ना की बघून घेईन मी सगळं काही. आता तर तुम्हाला ओपन चॅलेंज करतो, तुमच्या घरावर नेमकं काय चालू आहे ना, तुमच्या घरात कोण कोण आहे आणि तुमच्या घरातल्यांचा उद्देश काय आहे हे सगळं ना मी पडताळून बघणार आहे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे. असं बोलून तिकडनं तो निघून जातो. इकडे संतोषला संशय आलेला असतो. दुसरीकडे विश्वा आणि जानू हे दोघंही जण असतात. तेच आता जानू विश्वाला म्हणत असते की कॅमेरे तर आपण इथे सगळे होते तर डिस्ट्रॉय केले, मग आता अजून काय करायचं आहे, म्हणजे अजून काही आहे का असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना इथून एक रूम आहे डाव्या बाजूला, मग त्या रूममध्ये सुद्धा काही गोष्टी असतील असंही सांगण्यात येतं. इकडे सिंचना जी आहे ती एकटीच बसलेली असते आणि तेवढ्यातच तिथे आता तो मॅनेजर तिचा येतो आणि मग तेव्हाच ना ती त्यांना विचारत असते की सर तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हा तो म्हणतो की मी आपल्यासाठी नाश्ता आणायला गेलो होतो, तू उठलीस कशाला, झोपूनच राहायचं होतं ना, असं देखील तो आता तिला म्हणत असतो. तेच आता ती म्हणत असते की आपल्या दोघांमध्ये काल रात्री काही झालं तर नाही ना, कारण तिने काल त्याच्यासोबत ड्रिंक घेतलेली असते आणि त्यामुळेच ना तिला काल रात्री काय घडलं होतं आठवत नाही आणि ती खूप जास्त रडू लागते. तेव्हाच तिला आता तो मॅनेजर आधार देत असतो आणि म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, काय आहे ना गेले 10 वर्ष झाले माझी बायको तर मला निदान हातही लावू देत नाही. तेव्हा आता सिंचनासुद्धा रडू लागते. मग सिंचनाला असं वाटतं की ह्यांचं आणि माझं दुःख हे सारखंच आहे आणि मग काय दोघंही जण एकमेकांच्या मिठीमध्ये सामावून गेलेले असतात. दुसरीकडे पाहायला मिळतं की विश्वा जो आहे तो आता त्या रूममध्ये येतो. विश्वा जेव्हा त्या रूममध्ये येतो ना तेव्हा इतरत्र पाहत असतो. त्याला आता रूममध्ये बऱ्याच काही गोष्टी ना इथे दिसतात. मग आता ते विचार करते की नाही काहीतरी गडबड आहे आणि मग त्याला आता लक्षात येतं की यावर काहीतरी सोल्युशन तर काढावं लागणार आहे, कारण इथे ना मुख्य डाटा होता जिथून सगळ्या काही गोष्टी मॅनेज केल्या जात होत्या, मग यासुद्धा उद्ध्वस्त करायच्या हे आता त्याचं ठरलेलं असतं. आणि म्हणूनच ना तो आधी सगळ्या काही गोष्टींचा तपास घेतो, इकडे तिकडे बघत असतो
तेव्हाच ना तो ठरवतो की इथली सुद्धा ना हाताबरोबर साफसफाई करून टाकायची. मग जानूही तिथे येते आणि जानूही बघते. तेव्हा जानूला तो म्हणतो की इथे सगळे डिव्हाइस लावलेले आहेत आणि इथूनच सगळं काही ऑपरेट केलं जातंय. तुला माहीत नाही आहे, पण मी तुला सांगतोय. आता इथलासुद्धा नामोनिशाण हरवायला हवा, काही झालं तरीसुद्धा. इकडे आता सिद्धू जो आहे तो एकटाच असा चालत असतो रस्त्यावरनं. तेच भावना त्याला म्हणत असते की आपण अजून चालूया. तुम्हाला माहिती आहे का, मला ना 5,000 स्टेप्स कंप्लीट करायच्या आहेत. त्यावर सिद्धू म्हणत असतो की बस ना आता, वैताग आलाय, चल ना आपण गाडीने जाऊया. पण त्याच्या काही ऐकायला इथे सिद्धू तयार नसतो. सिद्धूला आता भावना म्हणत असते की वाटल्यास तुम्ही गाडीवर या, मी हळूहळू चालते. भावना सिद्धूला या गोष्टी सांगते. दुसरीकडे आता जानू जी आहे ती बघत राहते, कारण विश्वाने ना आता साफसफाईमध्ये हे पूर्ण डिव्हाइस ना जेवढेही लावलेले असतात ते सगळे बंद करून टाकलेले असतात. आणि ते डिव्हाइस बंद केल्यामुळेच ना तिकडे जयंतला काहीच समजणार नसतं. जयंत एकतर मीटिंगमध्ये असतो आणि त्या संधीचा फायदा इथे विश्वा आणि जानूने घेतलेला असतो. संपूर्ण डिव्हाइस बंद करून टाकलेले असतात, जेणेकरून ना आता काहीच ऑपरेट होत नसतात. जानू म्हणत असते की खूपच धूळ झाली आहे ना, सगळं काही पुसून घ्या. आणि असं बोलून आता ते पुसत असताना सगळ्या काही गोष्टी बंद केल्या जात असतात. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की घडलेल्या घटनेमुळे लक्ष्मी नाराज असते. लक्ष्मीला आता सुधरत नसतं. तेच आता लक्ष्मीला श्रीनिवास सावरत असतात आणि तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत, असंही बोलून आता कसं बसं सावरलं जात असतं. तेव्हाच आता तिथे वीणा आलेली असते आणि वीणा लक्ष्मीला म्हणत असते की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तो माणूस नेमका कोण होता जो बाबांना आणि तुम्हाला घालून पाडून बोलत होता, मला नाही आवडलं. तेव्हाच लक्ष्मी इतके दिवस लपवून ठेवलेलं सत्य सांगत म्हणते की तो माझा भाऊ होता. ही गोष्ट ऐकता क्षणी ना वीणाला धक्का बसतो. दुसरीकडे आता भावना चालत असतानाच ना समोर ना तिला आता इथे उभी असलेली ही सिंचना दिसते. सिंचना गाडीमध्ये असते आणि ते सोबत त्याच्या मॅनेजरसोबत गप्पा गोष्टी करत असते. तर भावनाला लांबून असं वाटतं की सिंचना जी आहे ती दुसऱ्या तिसऱ्या कोणासोबत नाही तर हरीशसोबत आहे, म्हणून ती हाक मारते. तर तो मॅनेजर दिसल्यावर तिला संशय येतो. सिंचना आता गाडीतून उतरून भावनाला सांगत असते की तुझ्या भावामुळे माझं आयुष्य बर्बाद झालेलं आहे आणि त्यामुळे ना आता मी व्यवस्थित मार्गावर जाते, उगाच मला अडवू नको. भावना तिला समजावत असते की हे सगळं काही चुकीचं आहे. तेच आता भावनाचं ती ऐकत नाही आणि भावनाला ती जोरात ढकलून देते. जसं ती आता भावनाला ढकलून देते ना, तसं मात्र आता इकडे भावनाला सिद्धूने येऊन वाचवलेलं असतं. तर इथे सिद्धू विचारतो की तिची हिंमत कशी झाली, तिने हे सगळं काही केलं, तिला तर मी आता सोडत नसतो. तेव्हाच ना भावना घडलेला प्रकार सांगते आणि ती एका दुसऱ्या माणसासोबत होती. जर तिचा मित्र असला असताना तर तिने माझी ओळख करून दिली असती, पण तो तिचा मित्र नाही आहे, ऑफिसचा मॅनेजर आहे. बहुतेक त्यांचं काहीतरी सुरू आहे, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच माझी बहीण इतक्या खालच्या दराला जाईल असं मला वाटलं नव्हतं, हेही आता बोललं जातं. इकडे आता भावनाला बर्बाद करण्यासाठी विविध प्लॅनिंग जे आहेत ते करत असते नीलांबरी. आणि तेवढ्यातच ना तिथे आता अधिराज पोचलेला असतो आणि अधिराज तिचं बोलणं थोडंसं ऐकतो आणि मग विचारतो की काय बोलत होतीस तू भावनाबद्दल, भावनाबद्दल जे काही बोलत आहेस ते खरं खरं सांग. मग तेव्हाच ना भावनाबद्दल काही नाही, भावनाला सरप्राईज द्यायचं ना याचंच प्लॅनिंग मी करत होते. का बरं सरप्राईज, तिने आतापर्यंत माझ्यासाठी किती काही केलं आणि आता बऱ्याच लोकांसाठी करते. मग विचार केला की तिच्यासाठीही काहीतरी करू, म्हणूनच ठरवलं. मग अधिराजलाही तिचं हे बोलणं खरं वाटतं. अधिराजला हे सगळं बोलणं खरं वाटल्याबरोबर तो निघून जातो. पण इकडे मात्र आता जी नीलांबरी आहे ती विचार करत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता जानू बघत असते. जानूला ना आवाज येतो जयंतच्या समोरच, म्हणजे विश्वा आणि ती प्लॅनिंग करतायत आणि त्यामध्ये दोघंही जण बोलतात की जयंतला बर्बाद करायचं. हे सगळं काही ऐकू येतं. हे ऐकू आल्याबरोबर ना जानू लगेचच ना खाली जाते. जानू खाली जाते आणि ती बघते तर काय, इकडे आवाज येऊ लागतो आणि मग विश्वा
तिला म्हणत असतो की कसं वाटलं, मला माहिती होतं तू घाबरणारच आहेस ते, म्हणूनच मुद्दामून ना तुला ऐकवलं. पण तुला सांगू का, आता मी सगळे कॅमेरेज रिमूव्ह केले आहेत आणि आता ना मी इथे ऑडिओ क्लिप्स लावले आहेत, जेणेकरून सगळं काही बोलणं जे आहे ना ते ऐकायला येतील आणि त्याच्यासाठीच हे सगळं मी केलेलं आहे, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना विश्वाला जाणू म्हणत असते की नको नको असं सगळं काही करू असं मला वाटतं, प्लीज प्लीज आताच्या आता ना जे काही केलं आहे डिव्हायसेस ते काढून टाक. मग जानू आता एवढं बोलत असताना तिथे असलेला विश्वा भडकतो आणि विश्वा म्हणतो की हे आपलं बरं आहे, तो एवढं सगळं लावतोय, त्याला तू काही बोलत नाही आहेस आणि मला तू ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतेस, तुझं किती चुकत आहे असंही आता तो म्हणत असतो. त्यावर आता मला काही माहीत नाही, मला नको आहे, मी म्हटलं आहे ना तुम्हाला, असंही बोलून ना ती आता त्याला ते काढायला सांगते. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की संतोष दारू पीत असतो आणि तो आता विचार करत असतो की तो माणूस नेमका कोण होता, त्याला काही केल्या समजत नसतं आणि त्यामुळेच ना तो थोडा विचार करत असतो. मग नंतर तो वीणाला फोन लावून विचारायचं ठरवतो. वीणाला जसा त्याने कॉल लावलेला असतो विचारायला, तेव्हा वीणाही त्याला काही सरळ सगळ्या गोष्टी सांगून टाकत नाही, तीही थोडा आता विचार करू लागते. तर दुसरीकडे मात्र आता तो म्हणतो की काय ना, या वीणाने सुद्धा मला सांगितलं नाही, हिने निदान सांगितलं असतं ना तरीसुद्धा बरं झालं असतं ना, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागतो. पण मग नंतर तो थोडा विचार करतो, कुठे पाहिलं होतं मी या सगळ्याला, असंही म्हणून तो आता थोडा विचार करतो. तेव्हा आता लक्षात येतं की हां बरोबर, हा माणूस एकदा मला भेटला होता. आणि मग तो त्याच्या गाडीचा नंबर आठवायचा प्रयत्न करतो. गाडीचा नंबर आठवायचा प्रयत्न केल्याबरोबर ना त्याच्या लक्षात येतं की बरोबर या माणसाला आपण याआधी बघितलं आहे. तर दुसरीकडे मात्र आता जानूला अचानकपणे आईबाबांनी कॉल केलेला असतो आणि जानूला अचानक कॉल करून आईबाबा विचारत असतात की सगळं काही ठीक आहे ना. मुद्दामून त्यांना विचारायचं असतं की विश्व आणि ती बोलतायत का, त्यांची मैत्री आहे का, पण डायरेक्ट कसं विचारणार ना, म्हणूनच ते आता इकडून तिकडून कशी करत विचारत असतात. म्हणजेच तू आम्हाला सांगत नाहीस आजकाल, काय चाललंय, कसं चाललंय, म्हणजे आम्हाला असं वाटलं की तू आमच्यापासून काही लपवतेस, तुझे फ्रेंड्स वगैरे तुला भेटतात ना, खास करून विश्वा. त्यावर जानू म्हणत असते की नाही, विश्वा तर आता सध्याला तरी मला भेटतच नाही, कारण तो त्याच्याच कामामध्ये असतो आणि माझी आणि त्याची भेट नाही झाली. इकडे आता विचार करतो विश्वा की अचानक काकू माझ्याबद्दल कसं काय विचारत आहेत. तर इकडे जयंतची मीटिंग संपल्यानंतर जयंत कॅमेरे ऑन करून बघतो. कॅमेरे जसे ऑन करतो ना तसं त्याला दिसतं की कॅमेरे पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेले आहेत, काहीच दिसत नाही आहे. तेव्हा तो खूप जास्त बिथरतो. दुसरीकडे आता दिग्विजय आपल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात, देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये. तेव्हाच ना त्यांना भेटायला संतोष येतो आणि तो म्हणतो की मी लक्ष्मी देवीचा मुलगा संतोष देवी, माझं तुमच्याकडे काम आहे. मग आता संतोषची नियत त्यांना बरोबर समजलेली असते आणि मग ते संतोषला म्हणत असतात की काय तुला पैसाच पाहिजे ना. मग संतोष म्हणतो की मला पैसा नको, तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी मी देऊ शकतो, आतापर्यंत कोणीही जे केलं नाही ते तुम्ही केलेलं आहे, असंही तो आता बोलून त्यांना बोलत असतो. तेव्हा आता ते म्हणतात की मला तुझी गरज तर काहीच नको आहे, मला जे काही करायचं आहे ना ते माझं मी करेन, असं देखील आता त्यांनी सांगितलेलं असतं. आणि ते म्हणतात की तुझ्यासारख्या माणसांना पैसेच हवे असतात, पैशांचेच लालची असतात, पैसे घ्यायचं आणि निघायचं. दुसरीकडे आता जेव्हा जयंत घरी येतो तेव्हाच ना आता विश्वाने म्हणजे सरिताने दार उघडलेलं असतं. तेच आता जयंत चिडलेला असतो आणि तसाच आता विश्वाचा गळा आवळतो, विश्वाला मारायचा प्रयत्न करतो. पण जयंतचं हे सगळं पडलेलं स्वप्न असतं, कारण त्याला नंतर रिअलाईज होतं की हे सगळं काही मी काय करतोय आणि म्हणूनच तो थोडा थांबतो. तर दुसरीकडे जयंत जातो आणि त्या रूममध्ये जाऊन सगळीकडे बघू लागतो की काय झालं आहे नेमकं. पण आता जेव्हा तो इकडे तिकडे बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ह्या रूममधली पूर्ण काही
काही गोष्टी ज्या आहेत ते अस्ताव्यस्त केलेल्या आहेत. का केलं असेल, कोणी केलं असेल असा प्रश्न त्याला पडतो आणि तो घामाघूम झालेला असतो. मग त्याच्या लक्षात येतं की हे सगळं ना त्यांनीच केलेलं आहे. दुसरीकडे आता तो जानूकडे जातो. जानू रूममध्ये बसलेली असते. ते जानू त्याला म्हणत असते की बोला आज कसं काय लवकर आलात. त्यावर जानूला तो म्हणतो की ऑल ओके ना. जानू म्हणते की हो ओके आहे. तर दुसरीकडे मात्र आता जयंतला संशय येत असतो, कारण विश्का एवढे दिवस कामाला येत नाही आहे आणि त्यातच आता घरात कोणीतरी नवीन बाई कामाला आहे. तेच आता लांबून ना जयंतने एक काहीतरी फेकून मारलेलं असतं. तेच विश्वाने कॅच धरलेली असते. सर तुम्हाला काही झालं आहे का, कॉफी तुम्हाला देऊ का असं विश्वा विचारतो. जयंत तिकडनं निघून जातो आणि त्याने विश्वाच्या बाबांना कॉल केलेला असतो आणि त्याला सांगत असतो की विश्वा सध्या ऑफिसला येत नाही आहे, काय चाललं आहे, विश्वा घरी आहे का. त्यावरती बाबाही म्हणतात की नाही विश्वा घरी नाही आहे. इथे आता विश्वा हे सगळं बोलणं ऐकत असतो आणि त्याला असं वाटतं की ह्याला आपल्यावर डाऊट आला आहे का, हा कसा काही माझ्यासमोरच फोन लावतोय. त्यानंतर आता विश्वा जो आहे तो वर जातो, कारण जयंतने त्याला काम करायला सांगितलेलं असतं. तेच विश्वा जातो तर तिथे ना काही फेस पडलेला असतो. त्या फेसमध्ये गुंडाळून तो खाली पडतो. त्याच्या चेहऱ्याला सगळं साबणाचा फेस लागतो. मग तो विचार करतो की मला इथून निघायला हवं, नाहीतर माझा चेहरा बघितला तर पुन्हा प्रॉब्लेम. दुसरीकडे भावना आणि सिद्धू घरी येतात आणि त्यांना सिंचनाचं सगळं लफडं सांगायचं असतं. तेच आता इकडे सांगितलं जातं की या सगळ्याला जबाबदार कोण आहे ना हे आम्हाला कळले. सिंचनाचं या सगळ्यामध्ये हात कोणाचा आहे तर भावनाचा आहे. तर न्यूजमध्ये दाखवलं जातं भावनाची ती क्लिप. भावनाने स्वतःहून सांगितलेलं असतं की तू ना सिंचना हरीश असं करतोय म्हटल्यावर तूही कर, तुलाही हक्क आहे हे सगळं करायचा. तुला जर कोणी आवडत असेल तर तू त्याच्यासोबत जाऊ शकतेस, हेही आता त्याच्यामध्ये असतं. आणि हे ऐकून ना आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. सिद्धू सगळे घरातले पूर्ण कुटुंब हे आता भावनाकडे पाहू लागतात आणि मग भावनालाही कळत नसतं की हे सगळं काय होतंय. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब